आपले जे स्पर्धक मित्र इथे येतात त्या स्पर्धक मित्रांसोबतच मी बडबड करतोच, पण पुन्हा एकदा मी सुद्धा बोलणार आहे आणि परीक्षक ते सुद्धा गप्पा आपल्याशी मारणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला ह्या कार्यक्रमाव्यतिरिक्त ट्यून इन करावं लागेल. कुठे? रेडिओ सिटी FM बोलेतो 91.1. आपण रोजच गाडीने प्रवास करतो. बहुतेक जण गाडीत बसताना जर पटकन गाडी समोर कोणी आला तर ब्रेक मारतो आपण की त्याला लागू नये, काही होऊ नये. आपण काळजी घेत असतो. काय होईल जर आपण गाडी आपल्या वरून गेली तर? स्वप्नात हे जरा शक्य होऊ शकतं, पण आयुष्यात मला खरंच कल्पना नाहीये. तीच कल्पना घेण्यासाठी आपण काय करूयात, वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली आहे अरविंद मोरे पुण्याचे, नाही का ते, त्यांना. तर एक झलक पाहूया. मकरंद सर, कसं वाटतं? धक्कादायक. कारण का एंट्रीज जी होती मी सगळं वर्ण फोडलं आणि मग त्याच्यातनं मुलगी बाहेर निघाली. त्या मुलीची हिंमत, त्या हिमतीला दाद, आणि साहजिकच ज्यांनी हे कोणी विचार केला, कल्पना अप्रतिम. थँक्यू सर. नक्कीच एक त्याच्यातला एक मुद्दा लक्षात येतोय, सेल्फ डिफेन्स. आणि त्या शारीरिक स्थिती आपली मजबूत करावी, पण मानसिक स्थिती सुद्धा मजबूत होते त्याने. आणि ते जर मुलींचं व्हायला लागलं, मला असं वाटतं की एखाद्या कॉलनीत जर अशा 4 मुली जरी असल्या तरी बाकीच्या 40 मुलींना त्याचा कॉन्फिडन्स मिळेल. बरोबर. आणि म्हणून ही धक्कादायक आम्हाला वाटणारी दृश्य आणि मुलींची खास करून दाद देण्याजोगी अगदीच. आणि आता तुमच्याबद्दल, अहो ट्रक अंगावरनं घेऊन जायचा,
की 4 व्हीलर, त्याला आपण टेम्पो म्हणू. मुळात मी तर तयारच नव्हतो बघायला, आणि उर्मिलाही. आम्ही तर बाहेरच यायला तयार नव्हतो. कारण का मी तिथे पोचता पोचता एक आपले जे डॉक्टर आहेत, जे खरं तर म्हणजे सगळ्या ग्रुप्सना जेव्हा जेव्हा कधी त्रास होतो तेव्हा ते असतातच आपले, त्यांना मी जस्ट विचारलं की हा काय, तर ते म्हणाले काही नाही, जर वर खाली वगैरे टायर गेलं तर बरगडी जी आहे ती तुटून आतमध्ये ती डॅमेज करू शकते इंटरनल. ते ऐकूनच मला ते बघावंसच नाही वाटलं. म्हणजे आम्ही विचारलंय की यांनी केले की नाही याच्या आधी, तर नाही, ते खूपच कॉन्फिडंट आहे. तुमची वाईल्ड कार्डची एंट्री मला तरी असं वाटतंय की ती तुम्ही वसूल केलेली आहेत, त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला एक सलाम. थँक्यू सर. उर्मिलाजी, अरविंदजी, थोडे तरी दया दाखवा. आम्ही कलावंत लोक आहोत. आमची मन आणि हृदय फार सॉफ्ट आहे. तो आम्ही असे नाही आहोत. एक ते कमी होतं का म्हणून हे एवढं सगळं दाखवलं. पण खरंच म्हणजे अतिशय आम्हाला सुद्धा आमचं मन कडक करून बघायला लागलं. असं नाहीये की फक्त त्या मुलीनं त्यांचे अवयव कडक करून ते सगळं करावं लागलं. आम्हाला मन फार घट्ट करावं लागलं. आणि तुम्ही हे तुमचं दमदार पाऊल असं पाडलंय की लोकांना दाखवून दिलंय, सगळ्याच ऑडियन्सना आणि इतर प्रतियोगींना, की ह्या पुढे काय काय करायला पाहिजे आणि काय काय व्हायला पाहिजे जर ही पावलं पुढे जायला पाहिजेत. त्यामुळे माझ्यातर्फे तुम्हाला अनेकानेक खूप अभिनंदन, सर्व मुलींना सुद्धा, तुम्हाला सुद्धा. आणि काय बोलू आम्ही, टाळ्या वाजवू. आता पदकांकडे मोर्चा वळवूया. मकरंद सर, किती पदकं द्याल? गॉंग. थँक्यू सर.